प्रत्येक महिलेला आई होण्याचं स्वप्न असतं आणि आई होण्यामध्ये जो आनंद असतो तो प्रत्येक महिला शब्दात मांडू शकत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का, 9 महिने एखाद्या बाळाला पोटात ठेवणं, त्यानंतर 9 महिन्यांनी त्या बाळाचा चेहरा बघणं, हे किती तिच्यासाठी त्रासदायक तितकंच उत्साहाचं असतं. त्रासदायक याच्यासाठी कारण गरोदरपणामध्ये महिलांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. काहींना खूप साऱ्या उलट्या होतात, फोडणीचा वास घेतला तरी त्यांना मळमळ व्हायला सुरुवात होते. झोपताना सुद्धा अनेकदा कोणत्या कुशीवर झोपायचं हाच प्रश्न पडतो. त्यामुळे बॅक पेन सुद्धा होते. आता याच्यावर अभिनेत्री रिचा चड्डा हिने सुद्धा सोशल मीडियावर तिच्या मूड स्विंग्स बद्दल गोष्ट सांगितली आहे. ती म्हणते की इतके मूड स्विंग्स होतात की मला काहीच कळत नाही. पण बघायला गेलं तर प्रत्येक महिला या फेज मधून जाते. 9 महिन्यात महिलेच्या शरीरात वेगवेगळे बदल होतात. त्याबरोबरच त्यामुळे चिडचिडेपणा तर होतोच, मूड स्विंग्स होतात आणि प्रत्येक गोष्टीचा राग करावासा वाटतो. पण यावर सुद्धा प्रयत्न केले, योग्य आहार घेतला, योग्य डाएट, त्याचबरोबर योग्य व्यायाम ठेवला तर हे सगळं कमी प्रमाणात होऊ शकतं. रिचा चड्डा म्हणते की प्रेग्नन्सी मधल्या मूड स्विंग्समुळे मी आता खरं तर परेशान झाले. म्हणजे रिचा चड्डा या सगळ्याला कंटाळलेली दिसते, पण ती म्हणते की हे सगळं माझ्यासाठी तितकंच उत्साहाचं सुद्धा आहे. कारण 9 महिन्यानंतर जे बाळ माझ्या हातात असणार आहे त्याचा आनंद वेगळाच असणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं नक्की कळवा. त्याचबरोबर खरोखरच गरोदरपणात महिलांनी काय काळजी घ्यावी वाटते, तुमचे अनुभव शेअर केलात तरी निश्चितच चालेल. तुमचे अनुभव शेअर करण्यासाठी मानिनी व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचे अनुभव लिहू शकता.